आणि महत्त्वाची बातमी, अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी, अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण 39 पदाधिकारी आता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। अजित पवारांना हा मोठा धक्का आहे। याआधी देखील काही नगरसेवकांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि पुन्हा आता 39 पदाधिकारी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, सुमित, आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट जी आहे ती घेतलेली होती। मात्र 20 तारखेला शरद पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा जी आहे ती होती। या सभेच्या निमित्तानं शरद पवार गट जो आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। मात्र अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण जवळपास 39 पदाधिकारी हे पुन्हा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतायत आणि 20 तारखेला या सगळ्या जवळपास 39 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। 39 पदाधिकाऱ्यांमध्ये काही आजीमाजी नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे। आतापर्यंत पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला राहिलेला होता। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये बरेचशी कामं जी आहेत ती सुद्धा केलेली आहेत। मात्र आता पिंपरी चिंचवडवरती शरद पवारांनी स्वतः लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली होती। मात्र आता जवळपास माहिती मिळते की 39 पदाधिकारी हे शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतायत। 20 तारखेला पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होती आणि या सभेमध्ये हे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। याआधी देखील काही नगरसेवकांनी अजित पवार गटामधून शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता पुन्हा एकदा 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। अजित पवारांसाठी हा किती मोठा धक्का आहे? खरं तर पिंपरी चिंचवड हा अजित पवारांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, कारण पिंपरी चिंचवडची सत्ता ज्यावेळेस राष्ट्रवादी एक होती त्यावेळेस पिंपरी चिंचवड महापालिका ही अजित पवारांच्या ताब्यामध्ये होती। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा बरीचशी विकास कामं जी आहेत ती अजित पवारांच्या माध्यमातून झालेली आहेत। विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांवरती अजित पवारांचं विशेष लक्ष होतं। मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरीचशी काही पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ जी आहे ती सुरू झालेली आहे। शरद पवारांकडे काही पदाधिकारी जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यामुळेच काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची मोदीबाग येऊन मध्ये भेट जी आहे ती घेतलेली होती। मात्र 39 पदाधिकारी जर शरद पवार गटामध्ये आले तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जाईल, कारण अजित पवार विधानसभेच्या कामाला लागलेले आहेत। पदाधिकाऱ्यांना त्या दृष्टीनं सुद्धा दिल्या जात आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आतापासूनच शरद पवारांनी राजकीय ही सगळी परिस्थिती जी आहे ती बांधायला सुरुवात केलेली आहे। मात्र जर अजित पवार गटातले 39 पदाधिकारी हे शरद पवार गटामध्ये आले तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल। कदाचित त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न जे आहेत ते अजित पवार गटामध्ये। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही।